नवरात्र उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या मूर्त्या देवींच्या नवरात्र उत्सवात बसवल्या जातात, त्या मूर्त्या बनवण्याची लगबग आणि ते रंगवण्याची लगबग आपल्याला सध्या सर्वत्र कुंभारवाड्यात पाहायला मिळते. मी आता अशाच एका कुंभारवाड्यात आलेलो आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली गावचा हा कुंभारवाडा आहे आणि सागर कुंभार यांच्या या मूर्तीशाळेत पाहिलं तर या देवींच्या मूर्ती सध्या बनवण्याची आणि त्या मूर्तींवर शेवटचा हात मारण्याची लगबग जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर अवघ्या 2च दिवसांवर हा नवरात्र उत्सव आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या विराजमान होणार आहेत मंडळांमध्ये आणि त्यांची मनोभावे खरं तर 9 दिवस पूजा केली जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटचा हात, या रंगाचा शेवटचा हात जो आहे तो या ठिकाणी मूर्त्यांवर मारताना हे सर्व कारागीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर छोटी मुलं सुद्धा या कामामध्ये सहभागी झालेली पाहायला मिळतात. ज्या छोट्या देवीच्या मूर्त्या आहेत ते हे सर्व लहान मुले रंगवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण ज्यांची ही कार्यशाळा आहे त्या सागर कुंभार यांच्याशी बोलणार आहोत. अवघ्या 2 दिवसांवर नवरात्र उत्सव ठेपलेला आहे. तुम्ही आता शेवटचा हात मारण्यात दंग दिसताय. काय सांगाल या वर्षीच्या नवरात्र उत्सव? नवरात्रोत्सव सगळ्या भक्तांचा खूप आनंद आहे. भरपूर प्रमाणात नवरात्राच्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत. मंडळांची आता मागणी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तसेच त्यांच्या आवडीनुसार कलर काम वगैरे त्यांना करून आम्ही देतो. 1.5 फुटापासून 4 ते 5 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि आता शेवटचं काम आटोक्यात आलेलं आहे. सोनेरी मारण्याचं काम चालू आहे. कुठल्या कुठल्या मूर्त्या तुमच्याकडे बनवल्या जातात? अंबा माता आहेत, दुर्गा माता आहेत, आणखी वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत. छोट्याच्या मोठ्या साईजमध्ये सगळ्या प्रकारमध्ये आहेत. बरोबर. मागच्या वर्षीपेक्षा यंदा किमतीमध्ये काय फरक पडलाय का? कारण आपण गणपतीत जर पाहिलं तर कच्च्या मालांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गणपतींच्या किमतीत काहीशी वाढ झाली होती मूर्तींमध्ये. आता ह्यांच्या मूर्तींमध्ये काय वाढ झाली? आता पण कच्च्या मटेरियल आहे ना भरपूर प्रमाणात वाढले. त्यामुळं 25 ते 30% मूर्त्यांमध्ये वाढ झालेली आहे किमतीमध्ये. आपण पाहतोय की 25 ते 30% यंदा या मूर्तींमध्ये वाढ झालेली आहे आणि जवळपास 2 ते 5 फुटांपर्यंत या ठिकाणी या देवींच्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जात आहेत. आणि अवघ्या 2 दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपल्याने रंगाचा शेवटचा हात मारण्यात हे सर्व कारागीर कुंभार कुटुंब दंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.